गोंदिया या जिल्ह्याची जबाबदारी प्राजक्त तनपुरे जे राज्यमंत्री आहेत त्यांना द्यायचं ठरवले। असा प्रस्ताव आमच्या पक्षाची ही विनंती माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही करणार आहोत। मुख्यमंत्री त्यांच्यावर अंतिम निर्णय घेतील। कब तक नवाब मलिक के मंत्री पद को लेकर दूसरे को जिम्मेदारी देने का फैसला किया गया? जल्द वो तो चीफ मुख्यमंत्री महोदय से बात करनी होगी, उनसे बातचीत करके हम जल्दी हमारी पक्ष की जो बात है वो उनके सामने रखेंगे, वो अंतिम निर्णय लेंगे। कितने समय तक ये चला सकते हैं? ये कायम है स्टैंड पर कि नवाब मलिक का इस्तीफा नहीं लेना है, क्योंकि अभी धीरे धीरे उनके डिपार्टमेंट अब दे रहे पर्याय व्यवस्था कर रहे। धीरे धीरे की बात नहीं है, क्योंकि डिपार्टमेंट का काम पूरा ठप हो गया है और इसी कारण ये जिम्मेदारी दूसरे मंत्रियों को देने की आवश्यकता है। वैसे वो 2 जिले के जो पालक मंत्री रह चुके हैं, वो परभनी और गोंदिया, उस जिले में भी 31 मार्च ईयर एंड है और वहाँ का जो डीपीसी डिस्ट्रिक्ट डेवलपमेंट प्लान रहता है वो प्लान के मुताबिक काम होने की भी आवश्यकता है और इसीलिए ये जिम्मेदारी किसी न किसी को लेनी होगी। नवाब मलिक मंत्री है, लेकिन उनकी जो जब तक वो बाहर नहीं आते तब तक ये व्यवस्था हमने करने का सोचा है। माननीय मुख्यमंत्री महोदय को हम खत लिखेंगे, विनती करेंगे, उसके बाद वो अंतिम निर्णय करेंगे। कोर्ट से कितना उम्मीद था? कोर्ट से कितना उम्मीद था और क्या कोर्ट के उम्मीद को लेकर इतर मंत्री की नवीन चेहरा कोणी तुम्ही समोर आणणार आहात? मी असं काही म्हटलं नाही, मी सांगितलं अगर एडिशनल जिम्मेदारी आप देंगे। नवाब मलिक आणि अनिल देशमुख या दोघांना चुकीच्या पद्धतीनं डांबून ठेवलेलं आहे। पहिल्यांदा अनिल देशमुखांचं होतं, त्यांनी अरेस्ट झाल्यावर स्वतःहून राजीनामा दिला। नवाब मलिक यांची जी अटक झालेली आहे ही चुकीच्या पद्धतीनं झालेली आहे अशी आमची धारणा आहे। त्या पद्धतीनं आम्ही कोर्टात नवाब मलिक त्यांचे कुटुंबीय लढतायत आणि त्यामुळे तोपर्यंत हा भार दूसऱ्यांना सोपवण्याचा निर्णय आम्ही केलेला। क्या कोर्ट से आप लोगों को उम्मीद थी कि नवाब मलिक को राहत मिलेगी और राहत नहीं मिलने के बाद फिर आप आज मीटिंग में फैसला हुआ है? हाँ, पिछले 2 दिन के पहले अपेक्षा थी कि उनको राहत मिलेगी, नहीं मिली, इसलिए अभी 31 मार्च ईयर एंड है, इसलिए ये निर्णय करने की आवश्यकता थी, इसलिए हमने किया है। पटेल साहब वो क्या मंत्री पद पर बने रहेंगे, इस्तीफा नहीं लिया? वो बने रहेंगे। एडिशनल जिम्मेदारी उनके मंत्रालय की एडिशनल जिम्मेदारी उनके मंत्रालय की एडिशनल। मैंने बताइए कि मुख्यमंत्री महोदय को हम उनका मार्गदर्शन लेंगे, वो अंतिम निर्णय उसके ऊपर लेंगे। थैंक यू। जल्दी मंत्री पद उसको लेके कितना दिन कोई क्या आपको तकलीफ हो रही है क्या? अरे सर क्या मुझे बता नहीं, मैं नहीं कर रहे ना, हम उनका इस्तीफा नहीं ले रहे क्योंकि उनकी अटक ही गलत है, इसीलिए वो मंत्री है। लेकिन अभी जिम्मेदारी जो उनके है वो अटक हुआ है, उनको अरेस्ट हुई है, इसलिए वो पूरी नहीं कर पा रहे, इसीलिए उनकी जिम्मेदारी टेम्पररी स्वरूप से अलग अलग लोगों को दी जाएगी। एक नवाब मलिक यांनी विनोबा भावे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केलेली आहे त्यांच्या मुलाने की त्यांना खंडणीसाठी आपल्या जामिनासाठी दुबईहून फोन आला होता। याबद्दल आपल्याला काही आज बैठकीत झालं का किंवा याच्याबद्दल काय म्हणा? नाही, मी आत्ता बाहेर आल्यावर तिथे टीव्हीवर बघितलं ही बातमी आपण जी सांगितली ती, पण मला नक्की तपशील माहीत नाही। माहीत असलं तर मी उद्या सांगेन तुम्हाला माहिती घेऊन। पेनड्राईव्ह प्रकरणावर काय बोलाल? कारण सध्या एक पेनड्राईव्ह आला, दुसरा आला, परत अजून पेनड्राईव्ह येणार आहे अशी माहिती येते। पहिलं म्हणजे पेनड्राईव्हची खरे खोटेपणा तपासला पाहिजे, फॉरेन्सिक लॅबोरेटरीकडे ते पाठवलं पाहिजे। पेनड्राईव्ह असे बरेच निघू शकतात, ते तपासले पाहिजेत, त्याची सत्यता पडताळणी केली पाहिजे आणि मग त्याच्यावर बोललं पाहिजे। आपण आता पेनड्राईव्हच्या आधीच बोलायला लागलो आहोत, सगळे आरोप सगळे करून घेतोय, पेनड्राईव्हची सत्यता आहे की नाही माहीत नाही। आता तुम्हाला ती सत्यता वाटत असेल तर त्याचा अर्थ तुम्ही त्या पेनड्राईव्हच्या माध्यमातून ती माहिती गोळा केलेली आहे, म्हणजे अशी गुपचूप लोकांच्या घरात घुसून आपण रेकॉर्डिंग करता आणि फार खात्रीनं ते खरे आहेत असं समजून जर ते लोकांच्या पुढे मांडत असाल तर दुसरी बाजू त्याला आहे की ते तपासले पाहिजेत, ते खरे खोटेपणा, त्याच्या लिप मुवमेंट या खऱ्या आहेत किंवा नाही हे पाहिलं पाहिजे।
आणि एखाद्या वकिलाने काही भाष्य केलं असेल थर्ड पार्टी तर ते किती खरं धरायचं किती खोटं धरायचं हा पुढचा मुद्दा आहे. त्यामुळं असे पेनड्राईव्ह आणि खाजगी चर्चा जर प्रत्येकजण वापरायला लागला तर काम करणं शक्य होणार नाही लोकांना. देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात मोठं विधान केलं की येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजप जिंकणार आहे आणि पुढेही येणारी सत्ता 2024 ही भाजपची 24 मध्ये भाजपची सत्ता येणार. म्हणजे 24 पर्यंत येत नाहीत हे त्यांनी नक्की मान्य केलं. याच्याबद्दल मी त्यांचे पहिल्यांदा आभार मानेन की 24 पर्यंत आमचं सरकार राहणार आहे. 24 पर्यंत आमचं सरकार राहणार आहे हे पहिल्यांदा त्यांनी मान्य केलं. मी महाविकास आघाडीतर्फे त्यांचं आभार मानतो. हिंदी में जानना चाहेंगे कि देवेंद्र फडणवीस ने हिंदी में जानना चाहेंगे देवेंद्र फडणवीस ने आज नागपुर में कहा कि 24 में उन्हीं की सरकार बनेगी और सबसे बड़ी पार्टी वही बनेगी. ठीक है, समझता हूँ मैं कि हर लीडर की ये इच्छा रहती है. उन्होंने तो वादा किया था मैं फिर आऊँगा लेकिन अभी तक नहीं आए. अब ये पहले बार हो रहा है कि वो कह रहे हैं कि 24 में हम आएंगे. फिलहाल 2024 तक हमारी सरकार को कोई धोखा नहीं है. क्या उनके लीडर्स की भी जबान इस बहाने चुप हो गई क्या कि जो लोग लगातार भविष्यवाणी कर रहे थे 2 महीने बाद आएंगे 3 महीने बाद आएंगे उस पर? देखो ये महाविकास आघाड़ी के जो विधायक है कोई टूटने वाले नहीं है. बहुत भारी कोशिश चालू है. पहले बार महाराष्ट्र में तो हमें ये अनुभव आ रहा है कि कोई विपक्ष का नेता विपक्ष की पार्टी इतनी कोशिश कर रही है. मुझे लगता है कि एक बार विपक्ष में बैठे हैं तो विपक्ष का काम अच्छा करो. लोग आपकी काम को पसंदी दे तो फिर आप चुन के आ सकते हैं. लेकिन विपक्ष का काम करने की कोशिश करो. ये हमारी उनको आज नहीं 2 साल से हम उनको सलाह दे रहे हैं. लेकिन ठीक है जैसे उनकी मर्जी. लेकिन हमारी सरकार स्थिर है. हमारी सरकार को कोई धोखा नहीं है और हमारी सरकार ने 2-2.5 साल में कोरोना के कार्यकाल में भी अच्छा काम करके बताया है. तो हम महाराष्ट्र की जनता का विश्वास कितना हम पे है ये पिछले जो नगर पंचायत के इलेक्शंस हुए उसमें सिर्फ 20 नगर पंचायत में भाजपा के नगराध्यक्ष यानी अध्यक्ष हुए हैं. बाकी 2/3 में यानी 80% नगर पंचायत में महाविकास आघाड़ी जैसे कि कांग्रेस हो राष्ट्रवादी हो शिवसेना हो इनके नगराध्यक्ष हुए हैं. इसका मतलब जाहिर है कि जब हम 3 पार्टी एक आएंगे तो भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र में चुन के आना बहुत मुश्किल है. पेनड्राइव से डर नहीं लगता? ऐसा है कि अभी लोगों को भी ये आदत हुई है और पेनड्राइव कितनी सच है उसकी फोरेंसिक टेस्ट होनी चाहिए. फोरेंसिक लेबोरेटरी को उसको भेजना चाहिए. वो अगर ऑथेंटिक है पक्का है तो उसके बाद उसके ऊपर विश्वास रख के कुछ बोले तो मैं समझ सकता हूँ. अभी जो उन्होंने पेन ड्राइव दिया है उसको फोरेंसिक लेबोरेटरी में भेजा है. मेरे ख्याल से वो होम मिनिस्टर का काम है वो उन्होंने भेजा होगा. और उसमें कितनी सच्चाई है कितनी नहीं है. और फिर वैसे तो कोई लॉयर उसके घर में बैठ के कुछ बातें कर रहा है तो उसका मतलब ये सरकार का निर्णय नहीं हो सकता. कोई कभी कभी गप्पे लगाने की भी आदत होती है कि मैंने ये किया वो किया. अभी कितना उसको सीरियसली लेना है ये भी हर एक की बात है. प्रकरण असेल किंवा विधान भवनामध्ये ज्या प्रकारे भाजपच्या आमदारांनी त्यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली होती या अनुषंगाने काही दुसरी चर्चा झाली नाही. ह्या दोन्ही विषयावर चर्चा झालेली नाही आणि आमच्या गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अतिशय चांगलं संयमशील असं उत्तर सभागृहात दिलेलं आहे. ते संयमाने बोलले पण बरंच काही सांगून गेले आणि त्यातून या देशात सध्या काय चाललंय हे अतिशय उत्कृष्टपणाने त्यांनी योग्य शब्दात सांगितले. संसदीय जी मर्यादा आहे ती राखून त्यांनी सभागृहात अशी चांगल्या शांतपणे सांगितले आणि सगळ्या सभागृहाला कळले की सध्या काय चाललंय. जयंतराव फॉरेन्सिक तपासणी तुम्ही म्हणताय की जोपर्यंत येईल पण फॉरेन्सिक तपासणी त्यांनी केली आहे अशा प्रकारचं सुद्धा एक वक्तव्य समोर आलंय. कुणी केली? ज्यांनी पेनड्राईव्ह सादर केला आम्ही त्याची फॉरेन्सिक तपासणी करून हा आम्ही सादर केलेला आहे. स्वतः वकील आहे असं त्यांनी म्हणून पुढे असं म्हटलेले की मी सगळी तपासणी करून ते वकील आहेत त्यांना ह्या सगळ्या गोष्टीची माहिती आहे.
पण त्यांनी जे हे दिलेलं आहे पेन ड्राईव्ह त्याची तपासणी सरकारला त्यांनी लेखी दिलेलं नाही, मी तपासणी केलेली आहे. त्यांनी फक्त पेन ड्राईव्ह दिलं आहे. आता हातात आलेला पेन ड्राईव्ह त्यांच्याकडं 125 तासाचं पण रेकॉर्डिंग आहे. आता ते सगळंच त्यांनी जर गृहमंत्र्यांना दिलं तर त्या सगळ्यांचीच ऑथेंटिसिटी तपासता येईल. आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतोय, कोणी वकील त्याच्या घरात काय बोलला, कुणाशी बोलला, काय काय गप्पा मारल्या, त्याचा आणि आमचा काय संबंध आहे मला काही कळतच नाही. डिफेन्सिव्ह नाही, ते जो बोलला ऑफेन्सिव्ह आणि डिफेन्सिव्ह याच्यात नाही आहे. फॅक्ट आहे की तुमच्या घरात तुम्ही काय माझ्याबद्दल बोलला तुमच्या घरात, माझा काय संबंध आहे त्याशी. तर ते असं शेवटी असं आहे की कट रचला, हे केला, ते केला, तर त्या बाबतीत योग्य ती तपास करायचं आमच्या माननीय गृहमंत्र्यांनी घोषणा केलेलीच आहे. त्यामुळे आमच्यासाठी हा विषय संपलेला आहे.